दिसायला का रे सगळ्यांना? दिसायला का सगळ्यांना? स्क्रीन दिसायली का? गणित कालचं आपलं उदाहरण ठीक आहे. चला पाहूया आपण पुढं. आपण सध्या बघत आहोत, लाईट चालली बघा, आली नाही लाईट, कॉम्प्युटर बंद होते आता. 26वा प्रश्न लिहून घ्या पटकन. 497, 164, 366. आणि आपण बघत आहेत गटातील जुळणाऱ्या संख्या. पुढील पद. लाईट गेल्यावर दिसणार आहे का तुला? लिहून घे म्हणलं होतं गिरवर. का लिहून घेतले ना आपण? ते लिहून घेतले की रे उदाहरण 26 व गणित. हां, आणि मी उत्तर टाका म्हणून सांगितलं होतं व्हॉट्सअपला. स्वयं सापडलं का त्याचं उत्तर 26चं? प्रयत्न केलाच नाही. व तास झाला, बाय केलं, हसला, बोलला, वही ठेवली झाकून. बरोबर आहे का? खरं आहे का सांग? खरं आहे का नाही सांग? तू बघितलं का काय प्रयत्न करून लॉजिक काय बसतंय? वर्ग, वर्गसंख्या, मूळ संख्या, त्रिकोणी. बघितलंय का तू? काही सुद्धा बघितलं नाही. एकदम सोपं होतं. अमित, तू बघितलं का रे? म्हणजे तुम्हाला काय देणं घेणं नाही रे. अमित गेला, गायब झाला बघा. स्वरा, स्वरा बोंबाळे, कालचं बघितलं का? प्रयत्न केला का काल तू? हो. आलं का? नाही. काय होतं वाच बरं. नीट जरा निरीक्षण करायचं. सर दिसत नाही. मी दिसतोय ना? हां. लाईट गेली, ती स्क्रीन दिसत नाही. कालचा प्रश्न लिहून घेतला नाही का तू? घेतलाय. हां, मग ती समोर ठेव. आणि वाच. कोणकोणते अंक होते वाच. 125, 27, 260. अगं बाय, 26वा प्रश्न तुला व्हॉट्सअपला पाठवा म्हणून सांगितलं होतं. ते झालाय की आपण 25वा प्रश्न. काही सुद्धा गरज नाही कुणाला सुद्धा. जवळ कोण आहे तिथं तुमचे? यातल्यापैकी कुणाला सुद्धा गरज नाही. आईबापानं सांगितलंय स्कॉलरशिपला बस म्हणून बसलेत बघा सगळे. चार दिवस झाले तेच घटक चालू आहे, परंतु त्यांना आणखी काय बघायचं, कसं बघायचं सुद्धा काही लक्षात नाही ना. डोक्याला ताण घ्यायची गरज नाही. सांग रे राजवर्धन, काय वाच प्रश्न होता 26वा दिलेला? 497, 164, 366. 497, 164, 366. बघायला गेले तर खूप प्रश्न सोपा होता. आवाज कमी करे वर्धन. हां, शेवटीचा अंक काय प्रत्येक संख्यामध्ये बघा 7 आहे. पहिली संख्या बघितलं तर शेवटला 7 आहे एकक स्थानावर. आणि 7चा वर्ग 49. तो 49 अगोदर दिला आहे दशक आणि शतक स्थानावर. पुढचा पण तसंच आहे 164. शेवटचा अंक कोणता आहे? 4. 4चा वर्ग 16. किती सोपं आहे बघा. त्यानंतर 366. शेवटचा अंक 6. अमित झोपला का जागायच? 6चा वर्ग 36 दिला आहे.
मग असाच पर्यायातून शोधायचं की शेवटच्या अंकाचा वर्ग पहिल्या दोन संख्यामध्ये असला पाहिजे. कोणता आहे पर्याय मग? पर्याय क्रमांक 2. किती संख्या? 648 मध्ये शेवटचा 8चा वर्ग 64 आहे. पुढचा प्रश्न लिहून घ्या. आता मी सांगतोय, लिहून घ्या. 27 नंबर. 5125 लाईट येईपर्यंत लिहून घ्या. 5125 327 5125 दुसरी संख्या आहे 327. परंतु त्याचा कमी होत नाही का आवाज? काल किती व्यवस्थित तास झालता. 464 पर्याय आहेत. एक मिनिट. 749 पहिला पर्याय. दुसरा पर्याय 864. तिसरा पर्याय आहे 990 आणि चौथा पर्याय आहे 6216. 6216. पाच हजार 125 327 464 पर्याय आहेत. 749 864 990 6216. येतंय त्याने हात वरी करा. भांड्या बघ जरा. अतिशय सोपा प्रश्न आहे हा सुद्धा, मागासारखाच. दिसते का? कुणाला सापडते का?
बोल. हां सांग रे, कोण सांगते? लाईट नसल्यावर दिसायला का वरती? संख्या दिसायला 27 नंबर. हां सांग उत्तर. पर्याय क्रमांक 4. का? बरोबर आहे. पहिली संख्या बघा 5125. त्यामध्ये 5चा घन किती आहे? 125 नंतर दिला आहे. त्यानंतर 327मध्ये 3चा घन 27 दुसऱ्या संख्येमध्ये आहे. 4चा घन 64 नंतर दिलेला आहे. तसाच पर्याय आहे 6चा घन 216. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. लिहून घ्या तिथं. पहिल्या संख्येचा घन त्यापुढे दिलेला आहे. पहिल्या संख्येचा घन त्यापुढे दिलेला आहे. अठ्ठावीस नंबरचा प्रश्न. 32, 72, 50 दिसतोय सगळ्यांना स्क्रीनवर. 32, 72, 50. सम, विषम, मूळ, संयुक्त, वर्ग, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, बेरीज. चला 32, 72, 50 आतापर्यंत आलेल्या प्रश्नापेक्षा हे वेगळं लॉजिक आहे. प्रयत्न करा सगळेजण. 32, 72, 50. पर्याय 1 98, 2 120, 3 144 आणि 4 48. गणेश नुसतं बघायचं नाही, प्रयत्न करायचं. काय आहे बघायचं. दुप्पट करून बघ, निम्म करून बघ, गुणुले 2 भागिले 2, वर्ग, मूळ, बेरीज. चुकू द्या, प्रयत्न करा. सांगायचा प्रयत्न करा कोणाच्या लक्षात आलं असेल तर. स्वरा येते का? स्वरा येते का? हां सांग काय उत्तर आहे.
हो अगं सांग पटकन, तास संपावा आपला अशातच. मांड्या सांग. मांड्या राजवर्धन येतंय का? नाही. मूळ संख्या वर्ग संख्या इथं काहीच लॉजिक लागत नाही. बेरीज करून नाही. पहिली संख्या आहे 32, 72, 50. 32च्या निम्मे करा बरं 16. 72च्या निम्म करा, डोक्यावर संख्या लिहा सगळ्या निम्म्या करून. 50च्या निम्म करा 25. आता बघा बरं आलेल्या संख्या कशा आहेत. स्वराकर 32च्या निम्म, 72च्या निम्म करायचं म्हणजे 2 तुकडे करायचे, भागिले 2 करायचे. 32च्या निम्म किती आलं? स्वरा किती आलं? माईक चालू करून बोलायचं असतं. 16. 16. 72च्या निम्म केलंच नाही. 50च्या निम्म 25. 72च्या निम्म 36. मग आलेल्या संख्या कसल्या आहेत? 16, 36 आणि 25 या कसल्या संख्या आहेत? वर्ग संख्या आहेत. निम्म केल्या आल्यानंतर आलेल्या सर्व संख्या वर्ग संख्या आहेत. मग खालील पर्याय शोधा ना आता तसाच. पहिलंच आहे 98. 98च्या निम्म 98च्या निम्म 49 बरोबर. 98च्या निम्म 49. 49 कशाचा वर्ग आहे का? 7चा वर्ग आहे. म्हणून पर्याय नंबर 1 आहे. याचं उत्तर पर्याय नंबर 1. दुसरा पर्याय बघा बरं 120. 120च्या निम्म 60 कशाचाही वर्ग नाही. 144 वर्ग संख्या आहे, आपल्याला निम्म करायचं आहे वरच्या प्रमाणे लॉजिक लावून. आणि 48 म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1. आणि स्पष्टीकरणामध्ये लिहून घ्या. दिलेल्या संख्या निम्म्या केल्या असता आलेलं उत्तर काय? वर्ग संख्या. एकोणतीस नंबर अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. सगळ्याला आला पाहिजे. 29 जोड्या दिल्यात संख्याची. पहिली जोडी आहे 13, 31. लिहून घ्या 13, 31. 36, 63. आणि तिसरी जोडी आहे 69, 96. पर्याय दिलेत. पहिला एक 56, 67. दुसरा 42, 24. 26, 63. आणि 29, 91. दिसत नाही रे स्क्रीन वर्धन, तो शांत राहायचा बरं. गणेश गणेश काय? काय जागा झाला का? येस सर म्हणत जा. काय वर्धन राजवर्धन बघत नाही काय म्हणतोय ती? काय म्हणतोय का? येस सर म्हणतोय. यस सर. तसं का वरडायला लागलाच?
तो सर हो गणेश काय सापडलं का उत्तर? नाही गण्याला सापडलं नाही. स्वयं सांग. हा संख्या संख्या दिली ते एक ती संख्या दुसऱ्या जोडीला अ, इ- 13 आहे 31 केली. म्हणजे काय केले? दशक स्थानी एकक स्थानीवर केलंय आणि एकक स्थानी दशक स्थानीवर केलंय. होय उलट केलंय म्हणजे थोडक्यात आणि एकला पर्याय जागा बदलल्या स्थानं बदलले 13चं 31 उलट पर्याय संख्यांची अदलाबदल केली आहे फक्त घरांची. पर्याय 2 पर्याय 2 किती सोपा प्रश्न आहे. 13चं 31 जे एककला होतं ते दशकच्या घरात आणले. दुसऱ्या संख्येमध्ये 36 63 एककचं दशकमध्ये नेलं. तिसरा 69 96 तसंच छान स्वयं. बरं का असं निरीक्षण पाहिजे. गणेश एवढा सोपा प्रश्न येत नाही. 20 तारखेला काय करणार आहेस तू? आतापर्यंतच्या तासामध्ये एकदासुद्धा गण्या आणि समर्थ घरी त्यांच्या शेजारीसुद्धा कोण असते का नाही रे तुमच्या दोघाच्या घरी शेजारी? गणेश आणि समर्थ माईक ऑन करा. यस सर तुमच्या शेजारी कोण असते का? असते कोण असते तर? तुम्ही दोघंच? आत्तापर्यंत एकसुद्धा तुम्ही उत्तर दिलेलं नाही आणि प्रयत्नसुद्धा केलेला नाही. आयतं लिहिताय नुसतं. काय गाण्या प्रश्न राहिलेला सर लिहायलाच बसलाय रे तू. बाकीचे लिहून उत्तर सांगते ती. ते राहिले तू त्यालाच बसलेला आहे. तासाला काय उत्तर द्यायला बसलेला नाही. आता एक राहिला. ह्याच्या आधी कधी तू एक उत्तर सांगितलं का सोपेचं असो वगैरे अवघड असो? प्रयत्नसुद्धा केलेला नाही समर्थ तू सुद्धा. 30 नंबर प्रश्न लिहा. स्पष्टीकरण लिहा त्याचा. संख्यांची अदलाबदल केली आहे. संख्येच्या स्थानांची अदलाबदल केली आहे. 30 नंबर प्रश्न 6 10 3 6 10 3 पर्याय 18 दुसरा पर्याय 26 तिसरा 36 आणि 54. अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. अतिशय सोपा. वर्धन सगळ्याला प्रयत्न करू दे. थांब जरा. अतिशय सोपा म्हणजे सोपा. डायरेक्ट उत्तर आहे. वर्गसंख्या मूळ संख्या घनसंख्या चौरस संख्या त्रिकोणी संख्या पाठ असतील तर. नसणाऱ्याला काय मग नसणारे तर एकदम सोपं आहे. कुठला तरी उत्तर टाकून द्यायचं. सांगा. 6 10 30 येत आहे त्यानं माईक चालू करा वर्धन सोडून. येतंय का?
राजवर्धननं सांगितल्यावर पुन्हा म्हणसाल किती सोपं आहे. गणेश यस सर. वर्गसंख्या पाठ केल्या का? हा. त्रिकोणी हा. बर, मग हे वर्गसंख्या आहेत का त्रिकोणी संख्या आहेत का सम आहेत का विषम आहेत आता दिलेल्या 6, 10, 3? बरं, त्रिकोणी संख्या. हा मग त्रिकोणी संख्या बघ ना खाली कुठली आहे ते. कोण स्वयं बघा वट वट करायला. गाण्यातली त्रिकोणी संख्या कुठली आहे मग? सहा, 10, 3 यामधले त्रिकोणी संख्या कोणती आहे? त्रिकोणी संख्या सांग बरं. 36. 36. सगळ्या त्रिकोणी संख्या सांग मला. अरे पहिल्यापासून संख्या सांग की त्रिकोणी संख्यापासून. पहिली त्रिकोणी संख्या कोणती आहे? स्वयं माईक चालू कर. गण्या म्हणजे डोक्यावर पडलेला पोरगा आहे बघा. स्वयं माईक सुरू कर. स्वयं. यस सर. हा, पहिली त्रिकोणी संख्या कोणती आहे? हा, 1. 1. आणि पुढच्या सांग. 1, 3, 6, 10, 15, 21, 25, 36, 45, 55, 66, 78, 91. वाचायला लागला काय? नाही काय नाही. इथं बघा 6, 10 आणि 3 या त्रिकोणी संख्या आहेत. मग या गटामध्ये बसणारी आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 18 त्रिकोणी संख्या नाही, पर्याय बाद. 26 त्रिकोणी संख्या नाही, पर्याय बाद. 54 देखील त्रिकोणी संख्या नाही. 36 त्रिकोणी संख्या आहे. 36 हे उत्तर बरोबर येतं आहे. लाईट आली दिसते का रे सगळ्यांना? कॉम्प्युटर अरे स्क्रीन दिसते का सगळ्यांना? त्यानंतर पुढचा प्रश्न लिहून घ्या. 31 नंबरचा प्रश्न. 68, 95, 77. 68, 95, 77. अतिशय सोपा प्रश्न आहे. पहिल्याचं उत्तर आहे 84. उत्तर नाही, पर्याय 84, 86, 78 आणि 49. अतिशय सोपा. निरीक्षण पाहिजे. राजवर्धन हातवरी करतोय बघा. प्रश्न समोर दिसताच राजवर्धनचा हात वरी येतोय. सगळ्या गोष्टींना अँगलनं पटकन विचार करायचा. अगोदर बघायचं वर्ग आहे का, त्रिकोणी आहे का, घनसंख्या आहे का, या गोष्टी बघायच्या. त्यानंतर सम आहेत का, सर्व विषम आहेत का बघायचं, मूळ संख्या आहेत का बघायचं.
चला चला पटपट 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 लवकर चला. स्वयं हा सांग. सर्व संख्यांची बेरीज 14 येते. अरे छान. हे कोण आहे रे जॉईन व्हायचा प्रयत्न करते पण जॉईन होईना बघ. नुसतं जॉईन सर हां पर्याय 2. पर्याय 2. शाबास. बघूया आपण स्वयंने काय उत्तर दिलंय ते. काय म्हणते स्वयं दादा बघा. सर्व संख्यांची बेरीज 14 येते. सर्व संख्यांची म्हणजे 6 अधिक 8 किती बेरीज येते रे स्वयं? 14. बरोबर. 5 आणि 9ची बेरीज देखील 14. 5 आणि 9ची बेरीज 14. त्यानंतर 7 अधिक 7 14च. म्हणजे दिलेल्या संख्येमध्ये आपापसात बेरीज केली तर बेरीज 14 मिळते. मग अशी संख्या असा पर्याय शोधायचा की त्यांचीही बेरीज 14 आली पाहिजे. 8 अधिक 4 केलं तर बेरीज येते 12. दुसरा पर्याय बघा 8 अधिक 6 बेरीज 14 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर उत्तर आहे स्वयं. छान. स्पष्टीकरण लिहून घ्या. अंकांची बेरीज केली बेरीज 14 येते. सर्व अंकांची बेरीज 14 येते. स्पष्टीकरणामध्ये लिहा. पुढचा प्रश्न रोमन संख्या. रोमन अंक दिलेत. बत्तीस नंबर लिहून घ्या. रोमन अंकांचा प्रश्न आहे. फी एक्स एल सी. फी एक्स एल सी आणि पर्याय. आता रोमन अंक दिलेत ते आपण रोमन अंकाच्या संख्या काढायच्या. फीसाठी काय, एक्ससाठी काय आणि पर्यायातून सुद्धा संख्या काढायच्या. अतिशय सोपं आहे. आतापर्यंत आलेला सर्वात सोपा प्रश्न. ज्यांना रोमन संख्या पाठ आहेत, रोमन अंक, लगेच उत्तर सांगतील. चला चला बघू कोणाचा हात वर आहे. राजवर्धन हात वर आहे. बांड्या देणं न घेणं तुला. रेकॉर्डिंग तास बघितला बांड्या कालचा? नाही गरज नाही म्हणावं. तुम्ही रेकॉर्डिंग पाठवा नाही तास घ्या. मला काय करायचं आहे म्हणावं. पेपर सोडवला कालचा? टेस्ट पाठवलेली बांड्या सोडवली का? राहिले. काय केलं मग र? झोका खेळा का? झोका रागपंचमीचा? सर हा ते ओपन होई नाही. काय ओपन होई नाही? ते टेस्ट पाठवली. सगळ्यांना झाली ओपन. तुझ्या मोबाईलमध्ये ॲप नसेल ते. बंड्या तिथं घरी कोण आहे रे तुझ्या? अरे बंड्या घरी कोण आहे तुझ्या? आई. बर. आईला ऐकू जाते का मी बोललेलं? का लांब बसला ऐकू जाऊन असं ठिकाणी आहे ना? काय केलं हो काल त्यानं? बघा कसा अभ्यास आहे त्याचा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याने एक उत्तर देत नाही. त्याचं पाठांतर नाही, वाचन नाही, दिलेला अभ्यास पूर्ण करत नाही आणि राहिलं सगळं म्हणतोय. एक आतापर्यंत तुम्ही तासाला ऐकायचं आहे त्यानं एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही त्याला. आता काय आणि कसं सांगायचं आम्ही सांगा? 3 दिवस झालं सुट्टी आहे शाळेला. 3 दिवसात काय करायचं सगळं लिहून दिले शाळेत बी आणि ग्रुपवर सुद्धा पाठवले. काय बघतो बांड्या मोबाईल मध्ये?
बघायचा होता तर तास बघायचा, मी कालच्या तासाचा व्हिडिओ पाठवला होता तुला. असं नालायकपणा सोडून दे, अभ्यास कर. एक एक दिवस असं वाया गेलेलं पुन्हा येणार नाही तर. कुणाला येतं उत्तर याचं? स्वरा रोमन संख्या पाठ आहेत का? पाठायच्या. हां सांग. फी म्हणजे किती? अगं फी म्हणजे किती असतं? 5. 5. लिहून काढलं का असतं तू सगळ्या या पर्यायाचं? एक्स म्हणजे किती? x म्हणजे 10. 10. यल म्हणजे 50. 50. बरोबर. सी 100. 100. म्हणजे हे सगळे रोमन संख्या आहेत. मग आता खाली जे पर्याय दिलेत डी एन के टी, यामधला रोमन कुठल्या रोमन संख्या चिन्ह कोणतं आहे? D. डी. डी म्हणजे किती? 1000. 1000. आणि बाकीचे जे चिन्ह दिलेत यन, रोमन संख्या चिन्ह आहे का? हां नाही. हां नाही. बथा. के नाही. टी नाही. बर ठीक आहे सांग. आणि 500साठी संख्या चिन्ह कोणतं आहे रोमन संख्या चिन्ह ग? तू डी म्हणजे 1000 सांगितलं, 500साठी कोणतं आहे? कोणता आहे? रोमन संख्येसुद्धा पूर्ण तुझ्या पाठ नाही त्या. आपण सांगितलं होतं यल सी डी. यल म्हणजे 50, सी म्हणजे 100 आणि डी म्हणजे 500 का 1000? मग स्वरा लवकर बोल. 500. हां मग 1000 कसं सांगितलं? याचं उत्तर डी हे बरोबर आहे, पण तुझे रोमन संख्या चिन्ह आणि त्यांचं नंबर सांगितले ते चुकले तुझे. यामध्ये दिलेल्या पर्यायामध्ये डी हे रोमन संख्या चिन्ह आहे म्हणून डी बरोबर आहे, पण डी म्हणजे 500 आहे, 1000 नाही. लक्षात ठेव. आणि आपण सांगितलं होतं पण फी एक्स एल सी डी. एल सी डी माझा लक्षात ठेवायसाठी सांगितलं होतं. एल सी डी माझा सांगितलं होतं का रे? हो. अतिशय सोपा प्रश्न. पाठांतर नसल्यामुळे आपल्याला असंच मार्क जाणार आहेत आणि नापास होणार आहे तुम्ही बांड्या. लिहून घ्या. सर्व रोमन संख्या चिन्हे आहेत स्पष्टीकरणामध्ये. तेहतीसवा प्रश्न. 38, 112, 128. 46 प्रश्न आहेत आपले. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सगळे प्रश्न घेऊया, कारण हे अवघड आहेत. प्रत्येक प्रश्नामध्ये वेगळं लॉजिक आहे, तर्क वेगळा आहे, संबंध वेगळा आहे. त्यामुळे पूर्ण घटक घेणार आहे आपण. जे तासाला येतात त्यांना समजेल. 2 दिवस सुट्टी आहे तर निम्मे गायब आहेत पोरं. पालकांना सुद्धा काळजी नाही. तेहतीस प्रश्न. अतिशय सोपा. अगोदर बघताना मूळ, संयुक्त, विषम, त्रिकोणी, वर्ग, घन, चौरस संख्या बघायच्या. त्यानंतर मग पाड्यातल्या, कसोटीतल्या सर्व पर्याय अवलंब करायचे. बेरीज, वजाबाकी, फरक, पहिल्याचा वर्ग, दुसरे
राजवर्धनचा हात कसा लगेच वर येतोय, बाकीच्यांचा पण यायला पाहिजे रे लगेच. तुम्हाला आलं तर आम्हाला समाधान वाटतंय. नुसतं असंच बसत बसलाय तर काय अवघड आहे, मग वाईट वाटतंय आम्हालाच. अमित, अमित आबासाहेब क्षीरसागर. अमित ऐकायला येते का? बोळ घातलेत का कानात? अमित, आहो सुद्धा म्हणा नाही बघा. सर इतकी वेळ काय ऐकायला येत नव्हतं का? सर मला चालू करायचं राहिलेला. हां, वाच प्रश्न. 48, हां 112, हां 128. हां पर्याय पण प्रश्न वाच. पहिला प्रश्न पहिला नसतो, तो पर्याय पहिला असतो. पर्याय पहिला 36, पर्याय दुसरा 80, पर्याय तिसरा 72, पर्याय चौथा 54. हां, मग काय संदर्भ सापडला का? लॉजिक लावता आलं का? लावायला आपल्याला एक दिवस बी दिला तरी लावायलाच आहे उत्तर. कालच्या प्रश्नाचं सुद्धा दिवसभरात तो प्रयत्न सुद्धा केला नाही. तास झाला म्हणजे मोठा डोंगर सर केलाय आपण. झालं बाबा काम, आपल्या दिवसाचा अभ्यासच झाला. तास झाला, अभ्यास झाला, दप्तर सगळं गुंडाळायचं, निघाला बाहेर. काय काय प्रश्नाला अतिशय सोपी ट्रिक असते, तुम्ही कठीण विचार करत बसता. राजवर्धन सांग रे. पर्याय क्रमांक 2 80 उत्तर सांगितले राजवर्धनने. बघा सगळ्यांनी जरा कशामुळे सांगितलं सांग. कारण त्या गटातील 16च्या पाड्यात आहेत. गटातील संख्या, सर्व गटातील संख्या या 16च्या पाड्यातील आहेत. 1 नंबर आणि एकदम बरोबर लॉजिक आहे बघा. 16चा पाडा समोर जर आपल्याला 48 16च्या पाड्यामध्ये आहे का? होय. 112 आहे का? होय. 128 आहे का? होय. 16च्या पाड्यामध्ये असलेलेच पर्याय आपल्याला शोधायचा होता. तर 80 देखील 16च्या पाड्यात आहे. अमित येस सर. मन बरं 16चा पाडा. 16, 2, 32, 48, 64, 85, 96, 97, 112, 128, 154, 107. एक चुकलाय पाडा. पुन्हा मन 16चा पाडा, जरा सावकाश मन. 16, 2, 32, 48, 64, 85, 96, 112, 128, 94, 134. नवीन पाडा शोध लावलाय त्यानं बघा. एक पुस्तक छापूया तुझ्या पाड्याचं बरं का. 96, 134 आम्हीच्या पाड्यातला, आम्हीच्या पुस्तकातला पाडा. केला रे स्वयं. 96 किती स्वयं? 144. 144. आम्हीचा अभ्यास करू नको पाड्याचा बरं का. तू पण 134 म्हणशील. बघितल्यानंतर सहज लक्षात येतं आहे सर्व गटातील संख्या या 16च्या पाड्यातील आहेत. मग उत्तर आपलं आहे 16 पंचे 80, पर्याय नंबर 2. स्पष्टीकरणामध्ये लिहा, सर्व गटातील संख्या 16च्या पाड्यातील आहेत, म्हणून पर्याय 2. एवढे फास्ट पोरं चालली पाहिजेत.
एका प्रश्नाचं उत्तर समजेपर्यंत दुसरा सुद्धा आपलं तयार पाहिजे. राजवर्धनचं तयार आहे बघा. आपण आणखी लिहितोय आणि बघतोयच. दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. अतिशय सोपा, मागासारखाच जोडी दिली आहे संख्येची, पण मागासारखं उलट करायचं नाही इथं. लिहून झाला बघा लॉजिक. कोणाचा हात वरे आला तर आनंद वाटते रे, पण कोणच करत नाही राजवर्धन सोडून. किती सोपा आहे. स्वप्नील, डोक्यात काय शिरतंय का या वरच्या मजल्यामध्ये? शिरलं? सांग स्वप्नील. पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2. का रे बाळा पर्याय नंबर 2? प्रयत्न केला, छान, असू दे. पर्याय नंबर 2 का? कारण सांग, स्पष्टीकरण. चुकू दे पण स्पष्टीकरण सांग. 2च का सांगितला? 1 म्हणला नाही, 3 म्हणला नाही, 4 म्हणला नाही, 2 का? आवडते 2 अंक? मग 2 का सांगितलं? झालं. हँग झाला मोबाईल. करा आमचा स्वप्नील हँग जा. माईक बंद कर. राजवरण सांग. पर्याय क्रमांक 3 का? मूळ संख्यांचे आहेत. जोड मूळ संख्या आहेत. अगदी बरोबर. जोडमूळ संख्या म्हणजे काय? कोणत्या पण मूळ संख्येमध्ये 2चा फरक आहे. हां, लगतच्या अशा 2 संख्या की ज्यामध्ये लगतच्या संख्यांची जोडी, थोडक्यात रे. 2नं फरक असणारी लगतची मूळ संख्यांची जोडी. 29 31 फरक 2चा. 71 73 फरक 2चा. 59 61 फरक 2चा. दिलेल्या सर्व संख्या मूळ संख्या आहेत, लक्षात घ्या. आता इथं सर्वामध्ये सुद्धा फरक 2चाच आहे. 36 38 फरक 2चा. 49 51 फरक इथं पण 2चाच आहे. 41 43 फरक 2चाच आहे. 61 63 फरक 2चाच आहे. परंतु आपल्याला जसं वरच्या गटामध्ये काय सर्व मूळ संख्या आहेत, तसाच गट शोधायचा आहे की जो मूळ संख्याचा गट असला पाहिजे. पर्याय क्रमांक 3. 41 आणि 43 दोन्ही पण मूळ संख्या आहेत आणि या सहमूळ का जोडमूळ म्हणायचे याला? जोडमूळ संख्या आहेत. लिहिलं का स्पष्टीकरण? सहमूळ, जोडमूळ आणि मूळ संख्या तिन्हीमध्ये गफलत करायची नाही. स्पष्टीकरणामध्ये काय लिहिणार स्वरा? स्वरा काय लिहिणार? संख्यांची जोडी, फरक 3 पर्याय. फरक 3 पर्याय.
जोडमूळ संख्या आहेत सर्व, फरक 2 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. व्यवस्थित लिहा. पुढचा प्रश्न 35 नंबर. अतिशय सोपा प्रश्न आहे. राजवर्धनचं उत्तर तयार झालं बघा. मी वाचतो. 35वा प्रश्न लिहून घ्या. 326, 133, 248 हा गट दिला आहे आपल्याला. पर्याय 1 426, पर्याय 2 529, पर्याय 3 339, पर्याय 4 259. आपला सध्या घटक चालू आहे गटाशी जुळणारे पद शोधणे, गटातील जुळणाऱ्या संख्या शोधणे, गटात बसणारे चौथी संख्या शोधणे. त्याच्यावर हमखास प्रश्न असतो. आणि दुसरा प्रश्न असतो गटातील विसंगत ह्याच्या विरुद्ध. गटात एक वेगळी संख्या असते ती शोधायची, बाहेर काढायची तिला. दहा राहिले तर घेतो जास्त. चला चला लवकर प्रयत्न करा. चुकू द्या, उत्तर सांगायचा प्रयत्न करा. निवांत बसू नका मूर्ती बसल्यासारखं. असे प्रश्न म्हणजे डोकं जागं करायचे प्रश्न आहेत. झोपलेला मेंदू, डोक्याला खुराक मिळतोय या प्रश्नामुळं, चालना. पण काही जणांनी ठरवलंय काही बी द्या समोर, आम्ही डोक्याला नाही आम्ही पोटाला बघतोय म्हणायचं. गाण्या आम्ही फक्त पोटाला चालना देतोय. स्वयं छान हात वर आला. स्वयंचा लय भारी वाटते बघ. स्वयं सांग. तर हा सगळ्या संख्या मधली संख्या पाड्या पाडा बेत्रिक 6 हा बरोबर आहे. सांग. बाजूला आली. पाड्यातली संख्या किती नंबर आहे ती उजव्या बाजूला आली आणि उत्तर त्या डाव्या बाजूला आले. बर. हा मग पर्याय पाड्यातली पर्याय किती? पर्याय 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 3. तुझं उत्तर बरोबर आहे, पण मला काय स्पष्टीकरण समजलं नाही बघ. डाव्या बाजू उजव्या बाजू काय कळायला सांगायला. उत्तर बरोबर आहे पण तू स्पष्टीकरण द्यायला ते मला समजेना. मग बाकीच्यांना समजलं का रे कोणाला? नीट सांग व्यवस्थित, गडबड करू नको. काय तुला सांगायचं ते म्हण. मला एक पहिली संख्या आहे 3, 2, 6 यामध्ये कशा काय काय करावं लागतंय, कशाचं काय आहे सांग. पहिली संख्या 326. पाडा बेचा मधल्या संख्येतला पाडा म्हणल्यावर उत्तर ती देते बेत्रिक 6. हा बर असं होय. बर बर बघा रे ते काय म्हणतोय, या मधल्या संख्येचा पाडा म्हणायचा म्हणतोय इथपर्यंत, आहे का नाही रे? असं ना. अरे पण तू सोपं आहे ते विसरायला लागला. पहिल्या 2 संख्या आहेत त्या 3 आणि 2. बघा रे इकडं दिसतंय का तुम्हाला? स्क्रीन दिसते का? 3 आणि या 2 संख्येचा गुणाकार किती येतो? गुणाकार 6. तो पुढं दिलाय. इथं पण तसंच आहे. 1 गुणुले 3 पाडा म्हणजेच गुणाकार असतो की रे. 1 त्रिक 3, 3 1 3 ती पुढं दिली आहे.
इथं पण तसंच आहे. 2 गुणुले 4 किती? बेचोक 8 एकक स्थानावर दिले. म्हणजे पहिल्या 2 संख्येचा गुणाकार, डावीकडून पहिल्या 2 संख्येचा गुणाकार हा शेवटच्या एकक स्थानी दिलेला आहे. सोपं लॉजिक. असाच पर्याय शोधायचा की पहिल्या 2 संख्यांचा गुणाकार म्हणजे एकक स्थानचा अंक असायला पाहिजे. 4 आणि 2चा गुणाकार केल्यानंतर हे उत्तर यायला पाहिजे. बघा बरं येते का? 4 आणि 2, 4 दोन्ही 8, इथं दिले 6, पर्याय येणार नाही. 5 आणि 2चा गुणाकार करा, 5 गुणुले 2, 5 दोन्ही 10, इथं दिले 9, हा पण बाद झाला. तिसरा बघा, 3 गुणुले 3, 3 त्रिक 9, 9 यायला पाहिजे, 9च दिलंय त्यांनी, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 स्वयंनं दिलेलं अगदी बरोबर उत्तर आहे. स्वयं अभिनंदन, छान. स्वयं छान. सगळ्यांनी स्पष्टीकरण लिहून घ्या. डावीकडील पहिल्या 2 संख्येचा गुणाकार शेवटची संख्या आहे. पटकन लिहून घ्या. झालं लिहून की सांगा. पुढचा प्रश्न तोपर्यंत समोर दिसतोय आपल्याला. आपल्याला 46 प्रश्न घ्यायचे आज आणि मगच तास बंद होणार आहे. जे नसणार आहे त्यांचं खूप मोठं नुकसान आहे बघा. हे तास नसणारे बघ नाही ज्यांनी केलं त्यांना. हां दिसतंय, थांब की जरा लहान करत. दिसायला का? 4वा प्रश्न. 36. 40 प्रश्न घेऊन आपला इथं हा घटक संपणार आहे आज. उद्या नवीन घटक. चला 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 करा प्रयत्न. डोकं चालवा, हात चालवा, पेन चालवा. फक्त डोळ्यावर बघू नका स्क्रीनकडं. शेवटचे 5 प्रश्न. तास संपणार आहे पटकन. तास 9 वाजलेत आपल्याला आणि हा घटक संपूर्ण जास्त थांबायचं. चला लवकर. कंसात दिलेत प्रत्येक संख्या. गटातील संख्या आपल्याला कंसात दिलेत बघा सगळेजण समोर. कुणाला येते का वर? राजवर्धन चालू आहे प्रयत्न. थांबा म्हणतोय. ठीक आहे, थांबूया. राजवर्धनचा हात वर आला. स्वयंचा पण येणार आहे आता. आई सांगते काय स्वयं? हा आता आली. बर, डोकं खाजवायल्यावर आई येत असेल. ठीक आहे, राजवर्धन सांग रे. ऐका रे, बघा काय म्हणतोय राजवर्धन. संख्येकडे बघा आणि राजवर्धनकडे बघा. संख्येचा फरक आहे ती डावीकडे त्याचा घन दिलाय. म्हणजे कसं सांग? 64 आणि 60 मधला फरक 4 येतो. 4चा घन 64. हा म्हणजे बघा काय म्हणतोय राजवर्धन. माईक बंद कर. या दोन्ही संख्येचा फरक काढा. 60 आणि 64 मध्ये किती फरक आहे? 60 आणि 64 किती फरक आहे राजवर्धन?
चारचा 4 आणि 4चा घन किती आहे 64. जो फरक येतोय तोच पहिली संख्या म्हणजे घनसंख्या आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? तसंच बघा बरं पुढं आहे का 27 आणि 24 फरक कितीचा आहे 3चा. 27 आणि 23 बघा 27 वजा 24 फरक आहे 3 आणि 3चा घन म्हणजेच पहिली संख्या दिली आहे इथं पण. पुन्हा बघा 216 वजा 210 फरक आहे 6 आणि 6चा घन तीच पहिली संख्या. बरोबर. मग असंच शोधायचं आहे आपल्याला. मग पर्याय क्रमांक किती राजवर्धन 1. काय आहे 343 वजा 336 किती आला फरक 7 आणि 7चा घन 43 ही पहिली संख्या. अगदी बरोबर. अवघड प्रश्न, अतिशय समजायला अवघड, गोंधळात टाकणारा प्रश्न, पण केल्यानंतर सोपा वाटतो असा प्रश्न राजवर्धननं सोडवला आहे बघा. पर्याय क्रमांक 1 लिहून घ्या. लॉजिक लिहून घ्या. संख्येचा घन आणि म्हणजेच काय बघा इथं पर्याय 64 म्हणजे पहिली संख्या आहे 64. कोणत्या संख्येचा घन आहे राजवर्धन 4चा. त्या आलेल्या घनातून तीच संख्या वजा केली आहे म्हणजे 64 मधनं 4च वजा केलं. उत्तर किती आलं 60. 3चा घन आहे 27. 27 मधून 3च वजा केलं किती मिळालं 24. त्यानंतर आहे 216 कशाचा घन आहे 216 कशाचा घन आहे 6चा. मग किती वजा करायचे 216 मधून 6च मग येते 210. 7चा घन आहे 343 7 वजा केले 336. लिहून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न 37 नंबर पटकन लिहून घ्या रे पटपट. चला पुढे जरा. सर मोबाईल लय तापलाय का आता काल आपोआप कट झालता हे गरम होऊन. बर तू गरम तापू नको बरं का. कोण मोबाईल तापलाय मग काय करतो आता तास बंद करतो का. बंद करायचं असला कर पुन्हा समजून घे. चला लिहून घ्या पटकन 37वा प्रश्न. आपल्याला इथं आज घटक संपवायचा आहे. 4 प्रश्न राहिले पटकन. माईक बंद कर. अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. पटकन सांगा. अपूर्णांक दिलेत आपल्याला 37व्या प्रश्नामध्ये 12/13 6/3 1/3.
काही लॉजिक पिल्लू करून बघा, फरक काढून बघा, बेरीज करून बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक करून बघा. अपूर्णांकामध्ये डायरेक्ट मूळ संख्या डायरेक्ट नसतं सापडत. डायरेक्ट मूळ, डायरेक्ट पूर्ण, डायरेक्ट संयुक्त नाही. लक्ष द्या, मी सांगतो. अंश आणि छेदची बेरीज करा. किती बेरीज येते? अंश आणि छेदची बेरीज 12 अधिक 13. किती बेरीज आहे? पटकन करता आली पाहिजे बेरीज. 25. 6 आणि 3ची बेरीज 9. 1 आणि 3ची बेरीज 4. जे उत्तर आले ते आलेले बघा. काय आले हे जे उत्तर आहेत? 25, 9 आणि 4. काय ते वर्ग संख्या आहेत. 25 5चा वर्ग, 9 3चा वर्ग, 4 2चा वर्ग. मग अशी संख्या आपल्याला पर्याय शोधायचा आहे. दोन्हीचा बेरीज म्हणजे वर्गसंख्या पाहिजे. 6 आणि 9ची बेरीज. पर्याय क्रमांक 4. राजवर्धननं पटकन बेरीज पण केली आहे बघा. 13 अधिक 3 16. जो कशाचा वर्ग आहे? 4चा. म्हणून पर्याय क्रमांक 4. लॉजिकमध्ये लिहा. अपूर्णांकातील अंश आणि छेदची बेरीज वर्गसंख्या येते. अंश आणि छेदची बेरीज वर्गसंख्या येते. पटकन लिहून घ्या. लिहून घ्या. आणि 38वा प्रश्न. 6285, 9441, 3924. हिंट देतो. इथं कसोट्या बघायच्या आहेत आपल्याला. इथं कसोट्या पाहायच्यात बघा पटकन. अगोदर सोप्या असणाऱ्या कसोट्या बाद करायच्या, राहिलेल्या अवघड कसोट्या पाठीमागं ठेवायच्या. मग लक्षात येते. बघा स्क्रीनवर. सोप्या असणारी कसोटी कोणती? अगोदरची 2ची. 5 आहे, 1 आहे, 2ची कसोटी बाद. बरोबर. 5ची बघा. 5च्या कसोटीमध्ये 0 आणि 5 पाहिजे एकक स्थानी. 0 आणि 5 नाही. 5ची पण कसोटी बाद. 10ची पण बाद. मग राहिलेली आता कसोटी आपण ओळीनं जाऊया. मग 3ची बघा. सर्व अंकांची बेरीज करून पहिल्या अंकाची बेरीज करा. राजवर्धन. 6 अधिक 2, 2 अधिक 6 अधिक 2 अधिक 8 अधिक 5 21. 3च्या पाड्यात आहे. मग पहिली तर बसते आहे. दुसरी पण बघा. बघा बेरीज किती आली? 18 बेरीज येते. 3च्या कसोटीमध्ये बसते. 18 आहे ना 3च्या पाड्यात. पुन्हा याची बेरीज करा. याची पण बेरीज येते 18च. मग अशी संख्या ही सर्व 3च्या कसोटीमधील संख्या आहेत. अशी संख्या शोधा की जी 3च्या कसोटीमध्ये बसते. कुणाचं उत्तर आहे? सांगा आता. पर्याय तरी सांगा. बघू दे राजवर्धन. सांगू दे सगळ्याला. एक एक व्यवस्थित बेरीज करायची. गडबड करायची नाही. पहिला पर्याय बाद करायचा असेल तर सांगायचा. नंतर दुसरा व्यवस्थित बेरीज करायची. 3च्या पाड्यात बसत असेल तर दुसरा, नसेल तर पुढे जायचं आहे. तुम्ही ह्याचं थोडं त्याचं थोडं केलं तर उत्तराला वेळ लागणार आहे.
ओळीनं करायचं. पर्याय 1 1 बाद करत जायचे. 1 नंबर बाद, 2 नंबर बाद असं करत पुढं जायचं आहे आपल्याला. बेरीज पटकन आल्या पाहिजेत. पहिल्यांची बेरीज करूया आपण. 9 अधिक 3. स्वयंनं हात वरी केलाय. सांग रे स्वयं दादा. पर्याय 2. पर्याय 2. किती आली बेरीज पर्याय 2 मधील अंकांची? 27. 27. 3च्या पाड्यात आहेत का? हाय. अमित सारखा पाढा आहे का तुझा? अमित सारखा पाढा आहे का तुझा? अरे बरोबर उत्तर आहे. अमित सारखा पाढा तुझा नाही. पुन्हा पाढा म्हणायला लागलाय. ठीक आहे, अगदी बरोबर आहे. सर्व 3च्या कसोटीतील संख्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. 38 नंबर रोमन अंक दिसते ना तुम्हाला स्क्रीन वरी घेता येत नाही. आता शेवट प्रश्न आहेत आपले. 38 नंतर 39. मागासारखं रोमन अंकासारखं सोपं नाही आहे. अगोदर रोमन अंक दिलेले आहेत, रोमन चिन्ह दिलेले आहेत, त्याच्यासाठी समोर संख्या लिहा. प्रश्न लिहून घ्या. रोमन संख्या चिन्ह आहेत, कोणत्या संख्या येतात त्या लिहून घ्या आणि आलेल्या संख्या कशा आहेत बघा. उत्तर पटकन समजते. राजवर्धनचं उत्तर झालंय बघा. आणखी कुणाचं झालंय का? राजवर्धन सांग बघा रे. पर्याय क्रमांक 3 काय केलं अगोदर तू? सगळ्या क्रमांकाच्या संख्या लिहिल्या. हा ले. संख्या चिन्ह अगोदर लिहून काढले. आय व्ही म्हणजे किती? 4. एक्स आय व्ही 14. 14. बर. एक्स 12 म्हणजे या कसल्या संख्या आहेत मग? संख्या. हां मग कुठला येतं पर्याय? क्रमांक 3. 3. बघा आता हे 3च आहे, हे 5 आहे, हे 8 आहे आणि हे 11. किती सोपं आहे. सम संख्यांचं लॉजिक. फक्त रोमन संख्या चिन्हाला आपल्याला अंक यायला पाहिजे होतं बंड्या. पहिलीतल्या मुलांनी सांगितलं असतं हे सम संख्या आहेत म्हणून. रोमन संख्या चिन्ह आहेत का? येतात का बंड्या? येतेत. ते कुठेही वापरू नको, झिजतेल मेंदू तुझा. पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर उत्तर आहे. सांगताना सांगितलं होतं की रे संख्या चिन्ह आहेत त्यासाठी पुढं संख्या लिहा अगोदर. पटपट पटपट लक्षात येईल तुमच्या. आणि शेवटचा प्रश्न, या घटकातील शेवटचा प्रश्न 40 नंबर लिहून घ्या. स्पष्टीकरण प्रत्येकाचं लिहून घ्यायचं. मला शाळेत आल्यानंतर दाखवायचे 40 प्रश्न आणि 40 स्पष्टीकरण, 40 उत्तरं. आणि या 40 वरचे 5 प्रश्न 20 तारखेच्या टेस्टमध्ये असणार आहेत बघा. राजवर्धन बघा पटकन उत्तर लगेच तयार असतं त्याचं. काय अनुष्का? स्वयं अमित काय नाही बघत बघा, नुसता लिहितोय, मोबाईल बघतोय. आता मोबाईल तास संपणार, मोबाईल टाकून देणार. झोका खेळायला जाणार का पुन्हा? बांधला का झोका?
नाही बांधला. बर बांध की मग. चाळीसच्या 40 प्रश्न पुन्हा एकदा व्यवस्थित स्पष्टीकरणासहित बघायचे व्यवस्थित बरं का सगळ्यांना. टेस्ट सोडवायची आणि मी अभ्यास जो दिलेला आहे पाठांतराचा तो पूर्ण करायचा आज भांड्या. मोबाईल घेऊन बघत जाऊ नको माकडा. सांग राजवर्धन स्पष्टीकरण. सर्व अंकांची बेरीज बेरीज त्यास ती विषमभूत संख्या आहेत. होय. मग पर्याय किती येते तुझा. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 बेरीज विषम संख्या येते. बर मूळ संख्या विषम मूळ संख्या म्हणजे मला सांग आता पहिली 23 2 आणि 3ची बेरीज करायची का. हां किती बेरीज येते 5. बघा रे इकडे 2 आणि 3ची बेरीज केली आहे राजवर्धननं. पुन्हा 4 आणि 7ची बेरीज 11. 9 आणि 8ची बेरीज किती 17. मग आपल्याला ही सर्व आलेल्या विषम संख्या आहेत म्हणते राजवर्धन. म्हणून हां विषम मूळ संख्या आणि 4ची बेरीज कर बरं. 1 अधिक 1 2 2 अधिक 9 11 असं लॉजिक लावलं. बर दुसरं पण लॉजिक आहे लिहून घे एक राजवर्धननं सांगितलेलं लॉजिक. अंकांची बेरीज मूळ संख्या येते. आता दुसरं लॉजिक मी सांगतो. बघा तासामुळं आपलं विचार करण्याची क्षमता वाढते. चारी बाजूनं आपण त्या संख्येच्या चारी बाजूनं विचार करू शकतो बंड्या. मला माहीत नसलेलं लॉजिक राजवर्धननं सांगितलं. आता मी बघितलेलं लॉजिक तुम्हाला सांगतोय. संख्या आहे 25. मी काय बघितलं 25 वजा 2 पहिल्या 23 आहे. 5चा वर्ग 25 नंतर 7चा वर्ग 49 वजा 2 किती आलं 27. त्यानंतर मी काय बघितलं 10चा वर्ग 100 वजा 2 किती 98. त्यानंतर मग अशी संख्या शोधली की वर्ग केले असता त्यातून 2 वजा करायचे जसं आता मी केलं आहे. आणि तसंच पर्याय क्रमांक 4च त्याचं पण उत्तर 11चा वर्ग 121